ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत वेगानं ओझाने थकलेले माझ्या जवळ या प्रभू बोलावितो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन लोकरोज वर्तमान अध्याय 4 1 व 2 ही वचने. लोकरोज वर्तमान अध्याय 4 1 व 2 ही वचने. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देने पासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेव्हा सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत लूक शुभवर्तमान अध्याय 4 1 ते 2 वचन. यामध्ये प्रवेश ख्रिस्ताचा बाप्तिस्मा योहानाच्या द्वारे झालेला असताना, ज्याला आम्ही बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, त्यानंतर आत्म्याने त्याला अरण्यात नेले आणि सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. येशू ख्रिस्तास भूक लागली. प्रियांनो, तेव्हा सैतान त्यास म्हणत आहे की तू धोंड्याची भाकर हो असं म्हण आणि ती भाकर खा. परंतु प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणत आहे, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रियांनो, आम्ही देखील उपवास प्रार्थनेमध्ये असताना, शारीरिक थकवा आम्हाला असताना अनेक आमच्या परीक्षा होतात. त्या परीक्षामध्ये आम्ही टिकाऊ धरणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा आत्म्यापासून आमच्या शरीराला अन्न आम्ही वर्ज्य करून पिढा देऊन आमची मागणी देवाला कळवतो, प्रियांनो, आमचा प्रभू आमच्या उपवासाकडे पाहून, अंतःकरणापासून केलेल्या देवबापाला विनंतीला पाहून तो प्रभू परमेश्वर आमचं प्रतिफळ आम्हाला देतो व
आत्मिक आम्हाला सामर्थ्य पुरवतो. त्यासाठी आम्ही उपवास करत असताना परीक्षेत पडू नये, आम्ही कोणत्या मोहाला बळी पडू नये, आम्ही कोणत्याही प्रकारे उपवास हा अयोग्य रीतीने करू नये, तर आम्ही आत्मिकतेने खरेपणाने देवाला मान्य होईल या हेतूने आम्ही अन्नाचं वर्ज्य करून आमच्या शरीराला अन्न कोणत्याही प्रकारे न देता, आम्ही स्वतःला अशक्त न समजता, आम्ही आत्म्यामध्ये शक्तिमान समजून आम्ही अंतःकरणापासून देवाच्या चरणी उपवास प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐकेल, आमच्या उपवासाचं प्रतिफळ आम्हा प्रत्येकाला देईन. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देवा, उपवासाबद्दल तुझं वचन आम्हाला शिकवतं. तू स्वतः या भूतलावरती असताना सैतानाकडून तुझी परीक्षा झाली, परंतु देवा प्रभू तू पडला नाही, कारण की देवा तू देवबापावरती प्रेम करणार आहेस आणि खरोखर पित्याच्या आज्ञेप्रमाणे जगणारा तू या भूतलावरती आला. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही देखील देवा तुला संतोषविण्यासाठी, तुझ्या आज्ञा पालन करण्यासाठी आम्ही देखील तुझ्या आज्ञेमध्ये राहावं आणि उपवास प्रार्थना करून देवा सामर्थ्य मिळवून घ्यावं. आणि ज्या अडीअडचणीमध्ये आहेत, अडचणीत आहे, यांना प्रार्थना आणि उपवासचा सपोर्ट करून देवा त्यांना देखील तुझ्या राज्यामध्ये वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. देवबाप्पा तू महान प्रभू आहे. तुझं वचन तू आम्हाला दिलं की आम्ही उपवास करत असताना परीक्षा जरी आली तरी देखील आम्ही टिकून राहावं, आम्ही कोणत्याही प्रकारे परीक्षेमध्ये पडू नये. धन्यवाद देतो देवबाप्पा, तू आमची प्रार्थना केली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे, म्हणून तर देवबाप्पा, आमेन. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. सदैव सम नाही, कधी थोडा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावते, आशीर्वाद मिळविते, हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.